तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, दिनांक 6/1/2025 रोजी मौजे वडगाव तालुका कराड मलकापूर येथे आमदार केसरी नावाचं बैलगाडा शर्यतीचं भव्यदिव्य असं ओपनचं मैदान भरवलं गेलं आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाचा गुलाल घेणाऱ्या गाडीस तब्बल 5 लाख रुपयाची रोख रक्कम व मानाची गदा बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. या मैदानात आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरही येणार असून त्याच्या जोडीला कोणता नंदी असेल यावर आपण आज बोलणार आहोत. तर मंडळी, बकासूरचे मालक तसेच त्याचा सांभाळ करणारे वैभव मामा यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की 16 तारखेच्या मैदानाला बकासूर येणार असून या मैदानात त्याच्या जोडीला असा नंदी पळणार आहे की यापूर्वी बकासूर सोबत तो नंदी अजूनपर्यंत फक्त एकदाच पळाला आहे. म्हणजेच बकासूर आणि त्या नंदीची गाडी फक्त एकदाच पळाली आहे. मंडळी, आता एवढं मोठं मैदान म्हटल्यावर साहजिकच पायराही त्याच लेवलचा असणार. तर माझ्या मते सध्याच्या चालू सीझनला बकासूर सोबत टॉपचे हे 3च नंदी फक्त एकदाच पळाले आहेत. त्यांची नावं आहेत: रेटरे धरण येथे बकासूर सोबत पळालेला शिरसवडीकरांचा रायफल, दुसरा नंदी आहे करंजे पूलच्या मैदानात बकासूर सोबत पळालेला मथुर 1001 आणि तिसरा नंदी हा पळाला नाही परंतु अमरापूरच्या मैदानात ज्याच्यासोबत बकासूरचा तुफानी असा फेरा झाला तो म्हणजे मिलिंद दादांचा भुंगा. या तिघांपैकी मला असे वाटते ज्याने घाटावर तसेच बिंजोड क्षेत्रात सर्वात जास्त मैदाने गाजवली असा राहुलभाई पाटील कल्याण यांचा भारत केसरी मथुर हा बकासूर सोबत पळताना 99% आपल्याला दिसेल. करंजे पूलच्या मैदानात आपल्याला ही जोडी प्रथमच आणि शेवटची पळताना दिसली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातीर बकासूर आणि मथुर हे परत एकदा मोठ्या मैदानात म्हणजेच 16 तारखेच्या मैदानात पळण्याची दाट शक्यता आहे असं मला मनापासून वाटतं. तर बघूयात येणाऱ्या काही दिवसात आपला अंदाज कितपत खरा ठरतो. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.